या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही मोगरा, जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांना दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ESP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगरा, जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या दोन वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच। पण त्याचबरोबर आता उन्हाळ्यामध्ये या झाडांची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। फुलांच्या या झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर अशी फुले येण्यासाठी यांना वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असतेच। पण त्याचबरोबर या झाडांना चांगल्या वाढीसाठी भरपूर ऊन मिळणे देखील हे तितकेच आवश्यक असते। मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्या उन्हापासून मात्र झाडांचे थोडे संरक्षण करावे, कारण कडक उन्हामुळे झाडावरची जी पाने आहेत ती सुकल्यासारखी, करपल्यासारखी दिसतात। झाडावरती जी फुले लागतात ती देखील छोट्या आकाराची व तसेच फिकट रंगाचीही येत राहतात। आता उन्हाळ्यामध्ये देखील आपली ही जी झाडे आहेत ती हिरवीगार टवटवीत दिसण्यासाठी झाडावरती हा पाण्याचा फवारा करावा। आणि पाण्याचा फवारा करताना देखील तो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळीच करावा। झाडावरती पाण्याचा फवारा केल्यामुळे झाडाच्या पानामध्ये हा ओलावा टिकून राहतो आणि आपली ही जी पाने आहेत ती हिरवीगार ही दिसत राहतात। झाडांना भरपूर फुले येण्यासाठी झाडांची छाटणी करणे जसे आवश्यक असते, तसेच छाटणी केल्यानंतर जेव्हा झाडावरती अशा प्रकारे नवीन फुटवे येत राहतात, या नवीन फुट्यावरती या कोवळ्याच्या कळ्या यायला सुरुवात झाल्यानंतर झाडावरती कीड देखील ही लवकर लागत असते। तर त्यासाठी सुरुवातीपासूनच कोणते एखादे घरगुती कीटकनाशकाचा हा फवारा करावा, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही। कारण जर कीड झाडावरती लागली तर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि झाड चांगले वाढले नाही तर त्याच्यावरती फुले देखील ही अगदीच कमी प्रमाणामध्ये ही लागत राहतात। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये जी हळद, बेकिंग सोडा, कांद्या लसणाच्या सालीचे जे पाने आहे त्याचा तुम्ही कीटकनाशक म्हणून वापर केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो। तर आज आपण कीटकनाशक म्हणून या बेकिंग सोड्याचा वापर करणार आहोत। लक्षात ठेवा, बेकिंग सोडाच वापरायचा आहे, बेकिंग पावडर वापरायची नाही। आणि याचा वापर करताना देखील हा प्रमाणशीर करायचा आहे, म्हणजे आपण जर 1 लिटर पाणी घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण चमचा एवढाच या बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। बेकिंग सोड्याच्या या वापरामुळे आपल्या झाडावरती जी कीड आहे ती निघून जाते। मात्र आपल्या झाडावरची जी पाने आहेत ती देखील मोठ्या आकाराची हिरवीगार टवटवीत होण्यासाठी देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होते। तर अशा प्रकारे बेकिंग सोड्याचे पाणी तयार करून तुम्ही कोणत्याही फुलांच्या झाडावरती कीटकनाशक म्हणून वापर केला तरी देखील चांगला असा हा फायदा होईल। बेकिंग सोड्याप्रमाणेच तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याचा देखील फवारा केला तरी खूप चांगला असा हा फायदा होईल। आता आपण झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या दोन वस्तूंचा खत म्हणून वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या सुकलेल्या केळीच्या साली आहेत। केळीच्या सालीमध्ये झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजे जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर तुम्ही फुलांच्या झाडांना खत म्हणून केलात तर खूप साऱ्या कळ्या व फुले येण्यासाठी याचा उपयोग होतो। आता उन्हाळ्यामध्ये ज्या केळीच्या साली आहेत त्या तुम्ही अशा प्रकारे सुकवून साठवून ठेवल्यात तर वर्षभर त्याचा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता। त्यानंतर मी या ठिकाणी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे हे दही आहे। दह्याचा वापर जेव्हा तुम्ही खत म्हणून करता तेव्हा ते थोडे जुने आंबट असे असावे, म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। दह्यामध्ये देखील हे जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपली जी झाडे आहेत ती चांगली वाढतात। झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। मात्र याचा वापर करताना 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 चमचा या प्रमाणामध्येच दह्याचा वापर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे हे जे दही आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपण ह्या ज्या केळीच्या साली आणि हे दह्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते झाडाला खत म्हणून वापरण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची। त्यामुळे आपण दिलेली जी पण खते आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। त्याचबरोबर झाडाच्या या कुंडीतील माती
हलवून मोकळी केल्यामुळे जी माती आहे ती भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे ही चांगली वाढतात। तर आता आपण झाडाला ज्या केळीच्या सालीचा वापर करणार आहोत ते एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला एका केळीच्या सालीचे तुकडे आणि जे दह्यापासून पाणी तयार केलेले आहे ते एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये महिन्यातून एकदा हे आपल्याला खत हे द्यायचे आहे। अशा प्रकारे केळीच्या साली आणि जे दह्यापासून तयार केलेले जे खत आहे याचा तुम्ही महिन्यातून एकदा या झाडांना वापर केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।